आपण पाहतोय पहिला चेंडू जीवा हा शेवटचा स्लोग ओव्हर आहे. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक म्हणून पाहिलं जातं. इथे मात्र पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मागे क्रितेश गरत व्यवस्थित कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यष्ट्या उद्ध्वस्त केले जात आहेत. स्टंपिंगच्या माध्यमातून क्रितेश गरत गडी बाद करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गडीचं होतंय पतन. या ठिकाणी जर पाहिलं तर आतापर्यंत जे गडी बाद झालेले आहेत ते एकूण गाड्यांची संख्या जर पाहिली तर 6 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश वाणी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना वेलकम सर. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहतायत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक बॅट नक्कीच मदत केलेली आहे. खूप चांगली नक्कीच हातभार लावलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश वाणी जर पाहिलं तर YBC संघ जेव्हा अंडरम बॉक्स क्रिकेट खेळतो तेव्हा मात्र सातत्याने त्यांच्या सोबत त्यांचे पाठीरेखा म्हणून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे कोच म्हणून आपण त्यांना पाहतोय आणि त्यांच्या या टीम कडे देखील खूप चांगलं परफॉर्मन्स देताना आपण भरपूर वेळा पाहिलं. असे हे टीमचे सर्वेसर्वा म्हणून आपण निलेश वाणी यांना पाहिलं जात आहे. तर नक्कीच चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2 अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. जीवा मात्र शेवटचे षटक हाताळण्यासाठी आलाय. हा तिसरा चेंडू असेल या षटकातील. मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू हा डॉट फेकला जातोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर मिस्टर चिनू आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर जीवा यांनी दर्शवलेली आपल्याला पाहायला मिळते. तर मी पुन्हा एकदा विनंती करेन दोन संघाला शेवटचा आणि अंतिम कॉल असणार आहे. युनिटी उच्चली आणि फायर पासळ संघ. इथे पहा पुन्हा एकदा देखील डॉट चेंडू घेताना आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट डॉट चेंडू येईल. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट केलेत. एकही धाव दिलेली नाहीये. पुन्हा एकदा तोच चेंडू. क्या बात आहे. जीवा इथे मात्र मैदान गाजवतोय. जर पाहिलं तर मेडन षटक जर हाताळलं तर या पवनसुत क्रीडा नगरीमध्ये पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच आता मात्र क्रॉस केलाय आणि मेडन प्लस 2 विकेट. काय होते तुझं? हॅलो. तर नक्कीच आजच्या दिवसात जर पाहिलं तर जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय. कालच्या दिवसात देखील या ठिकाणी 50 म्हणजे 56 धावा दर्शन यांनी दाखवल्या होत्या. आज मात्र जीवा दर्शवतोय मेडन प्लस 2 विकेट. तर जोरदार टाळ्या जीवासाठी. खूप चांगली कामगिरी केली आहे बिरवाडी साहित्य बिरवाडी संघाकडून. खूप चांगलं गोलंदाजी हाताळले. मेडन षटक आपल्याला पहिलंच मेडन षटक